मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका असं साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीच लेखिका नयनतारा सहगल यांना पत्र लिहून सांगितलंय। संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी सहगल यांना पत्र लिहून आपली असमर्थता दर्शवली आहे। काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही आश्वासन पूर्ण करू शकत नसल्याचा उल्लेख आयोजकांकडून या पत्रात करण्यात आलाय। संमेलनाचे उद्घाटक म्हणून सहगल यांच्या नावाला शेतकरी न्याय हक्क समितीने विरोध केला होता, तर इंग्रजी लेखिकेकडून मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मनसेनेही विरोध केला होता। मात्र काही वेळातच मनसेचा हा विरोध मावळला होता। मात्र आता संमेलनाच्या आयोजकांकडूनच सहगल यांच्या उद्घाटनाला येऊ नका असं सांगितलं गेलंय। दरम्यान यामुळे आता साहित्य वर्तुळासह विचारवंतांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। दरम्यान या सर्व प्रकारावर लेखिका नयनतारा सहगल यांनी काय म्हटलं आपण पाहूया। आज मिला, हाँ, लेकिन वो कल का लेटर था, आज आपको मिला वो 5 तारीख है। अच्छा, हाँ तो हाँ, ये जो लेटर है हाँ, वो मतलब आने के बाद आपको अब क्या प्रतिक्रिया है आपकी? मुझे ताज्जुब है कि उन्होंने ये डिसीजन लिया। आपको जैसे मैंने बताया था, मैं खुद सोच रही थी कि जाना चाहिए कि नहीं जाना चाहिए, और वो मुझसे कह रहे थे उस वक्त तक कि मुझे ज़रूर आना है, और उन्होंने ये भी कहा कि आप मंडे तक कुछ डिसीजन मत लीजिए। मंडे को फिर अगर आपका फ़ैसला होगा नहीं आने का तो फिर हम मजबूर होंगे। हम चाहते हैं, बहुत चाहते हैं कि आप आएं, पर मंडे तक हमको मना न करिए। तो आज संडे है और आपका इंटरव्यू जो हुआ है उस पर मैंने समझाया है कि मेरे ख्याल इसके ऊपर क्या थे। पर अभी जो उनकी चिट्ठी मिली है, ईमेल, मुझे काफ़ी ताज्जुब हुआ कि डिसीजन उन्होंने खुद ले लिया, और यानी मेरे कुछ कहने की भी ज़रूरत नहीं रही। लेकिन आपको लगता नहीं कि ये जिस तरह से आपको इनवाइट किया गया था और उसके बाद आयोजकों ने पीछे हटना, हाँ, क्या कारण हो सकता है? और अब ये मैं नहीं कह सकती हूँ, मगर मैंने सुना है कि शायद चीफ मिनिस्टर को उन्होंने जो बुलाया था उसकी वजह से वो नहीं चाहते थे कि मैं आऊँ। आप वहाँ पे क्या बोलने वाली है उसका तो उनको पता होगा, क्योंकि आपने स्पीच भेजा था, शायद इसी वजह से। शायद इसी वजह से, क्योंकि स्पीच तो मैंने उनको भेज दी थी, उसका अनुवाद भी हो चुका था मराठी में, और मुझे पूरी उम्मीद थी कि वो मैं चाहती थी कि लोग समझें, इसलिए मैंने उनसे खुद कहा था कि आप अनुवाद कर लीजिए। तो ये सब हो चुका था। तो उसके बाद उन्होंने ये फैसला किया। इसके माने यही हो सकते हैं कि शायद मुख्यमंत्री आने वाले थे, ऐसा कोई हो, और जो जिसको मेरा कहना, मेरे व्याख्यान में जो कुछ मैंने लिखा है वो उनको बिल्कुल मंजूर ना हो। जिस तरह से पूरा ये खेल हुआ, कुछ छोटे लोग हैं वो पहले बोल रहे हैं, उसके बाद कुछ अलग लोग अपनी भूमिकाएं बदलते हैं, और उसके बाद आपको ये मेल आता है। आपको इसमें पूरी क्या मतलब कुछ कोई साजिश थी इसमें? अब देखिए, ये राजनीति के गड़बड़ मैं नहीं समझती हूँ। मुझे नहीं मालूम क्यों और कैसे हुआ। मुझे यही मालूम है कि पहले ये उन लोगों ने कहा कि उनको नहीं बुलाइए, नहीं तो हम डिसरप्ट करेंगे। MNL। दरम्यान एकंदरीतच या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण प्रतिक्रिया बघितली सहगल यांची। खरं तर साहित्य संमेलन आणि वाद हे तर नेहमीच समीकरणच ठरलेलं आहे, मात्र आता एका साहित्यिकालाच विरोध केला जातोय। नेमकी काय अशी अपरिहार्यता आहे?
दीपक, खरं तर केवळ साहित्य वर्तुळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही बातमी आहे. कारण अशा पद्धतीनं एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाला तुम्ही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती आमंत्रित करता आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी परत पत्र पाठवून सांगता की काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवू शकत नाही किंवा तुमचं येणं हे आम्हाला असहज वाटतंय आणि त्याच्यामुळे आम्ही खेद व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासात आजवरती कधी जे झालेलं नाही आहे ते आत्ता घडतं आहे आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत हे आता शोधण्याची वेळ आलेली आहे. थोडासा जर आपण या सगळ्याचा घटनाक्रम बघितला तर आपल्याला लक्षात येईल. आज सकाळी आम्ही आत्ता डेहराडूनमध्ये आहोत, नयनतारा सहगल यांच्या घराच्या बाहेरच, आणि सकाळी त्यांची प्रतिक्रिया अशी होती की ज्या पद्धतीचे वाद होत आहेत त्याच्यामुळे मी स्वतःच हा निर्णय घेतलेला आहे की मी या ठिकाणी जाऊ इच्छित नाही आहे. त्यांच्याशी आम्ही बोललो, एक ABP माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. पण थोड्या वेळापूर्वी त्यांना एक वेगळा म्हणजे काल रात्रीच आलेला एक मेल त्यांनी थोड्या वेळापूर्वी पाहिला आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालं की रमाकांत कोलते जे कार्याध्यक्ष आहेत त्यांनीच काल रात्री मेल पाठवून अशा पद्धतीनं आपली असमर्थता जी आहे ती दर्शवलेली होती. साहजिक आहे, मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावरती नयनतारा सहगल बोलणार होत्या. त्यांचं भाषण जे आहे ते ऑलरेडी आयोजकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याचा मराठी अनुवाद पोहोचलेला आहे. त्या काय बोलणार होत्या हे देखील स्पष्ट झालेलं होतं आणि त्याच्यामुळेच कदाचित की ते ज्या बोलणार होत्या ते मुख्यमंत्र्यांना एका व्यासपीठावरती ऐकणं थोडंसं जास्त डिफिकल्ट, अवघड गेलं असावं आणि म्हणूनच त्यांना रोखण्यासाठी अशा पद्धतीनं काही वेगळं षडयंत्र रचलं गेलं का, अशा पद्धतीचे अतिशय गंभीर सवाल जे आहेत ते आता महाराष्ट्र सरकारवरती आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्यावरती उपस्थित होत आहेत, ज्याची उत्तरं देण्याची वेळ आलेली आहे. जर आपण घटनाक्रम बघितला, ज्या काही वेगळी कारणं शोधली गेलेली होती त्यांना विरोध करण्यासाठी, कुणी म्हणत होते की यवतमाळ हे शेतकरी आत्महत्यांचं केंद्र आहे, इथं अशा पद्धतीचं साहित्यिक बोलवण्याची गरज काय आहे, किंवा काही लोक म्हणत होते की इंग्रजी साहित्यिक मराठी साहित्य संमेलनाला कशासाठी. या सगळ्या लोकांना कदाचित या सगळ्याची पार्श्वभूमी माहीत नसावी. नयनतारा सहगल या पूर्णपणे म्हणजे त्यांचं कनेक्शन जे आहे ते पूर्णपणे मराठी आहे. त्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. रणजित पंडित हे त्यांचे वडील, हे पूर्णतः मराठी कुटुंब आहे, पंडित कुटुंब. कोकणामधलं त्यांचं मूळ गाव आहे आणि अतिशय मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांचे आजोबा शंकर पंडित हे तर म्हणजे संस्कृतमधले गाढे विद्वान होते. ज्यांनी साहित्य संमेलन सुरू केलं त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे ते उजवे हात मानले जात होते. आणि हे सगळं बघता म्हणजे नयनतारा सहगल यांची एकूण बंडखोरी जी आहे ती केवळ त्यांच्या लेखनामध्ये नाही तर ती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने माघार घेणं हे शक्यच नव्हतं. त्या इथं येऊन त्यांना जे बोलायचे ते त्या बेधडकपणे बोलणार होत्या, मांडणार होत्या, पण त्यांचं बेधडक बोलणं कुणाला तरी सहन होत नाहीये, कुणीतरी हे सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना घाबरून नयनतारा सहगल यांच्या लेखणीला, त्यांच्या वक्तव्याला घाबरून कुणीतरी त्यांना इथं महाराष्ट्रातून येण्यापासून रोखण्याचा कट केलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती साहित्य संमेलनाचे आयोजक आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावरती अतिशय गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. कारण महाराष्ट्राच्या पुरोगामित्व परंपरेला त्यांनी अशा पद्धतीनं काळिमा फासलेला आहे.